फ्रेंड्स, वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ। आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद्धतीमध्ये झटपट अशी होणारी ओल्या नारळाची लाल चटणी। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा वाटी नारळ हे बारीक कापून घेतलेला आहे, कढीपत्ता, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, मीठ, राय आणि लाल तिखट। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता ते मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यात आपल्याला 1 वाटी नारळ ॲड करून घ्यायचा आहे। आता ह्यात मी ॲड करते 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ। आता आपल्याला हे थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। आपलं जाडसर असं वाटून झालेलं आहे। आता आपल्याला ह्यात ॲड करायचं आहे 2.5 चमचे लाल तिखट, त्याचबरोबर आता मी ॲड करणार आहे 2 ते 3 चमचे एवढं पाणी। आता आपल्याला हे परत वाटून घ्यायचं आहे। आपली चटणी बारीक वाटून झालेली आहे। आता आपण ह्याला एका बाउलमध्ये काढूया। त्यासाठी मी ते एक बाउल घेतलेला आहे, त्यात आपण चटणी काढून घेऊया। आपली चटणी इथे काढून झालेली आहे। आता आपल्याला चटणीला तडका द्यायचा आहे, त्यासाठी आपण तडक्याची रेसिपी बघूया। आता ते मी तडक्याचं भांडं घेतलेलं आहे, त्यात आपल्याला 1 ते 2 चमचे एवढं तेल ॲड करायचं आहे। तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे। आता आपल्याला ह्यात ॲड करायचं आहे राय। मी 1.5 चमचे राय ॲड करणार आहे। राय आपली व्यवस्थित तडतडली आहे। आता ह्यात मी टाकते कढीपत्ता, 10 ते 12 कढीपत्ता टाकणार आहे मी। थोडंसं हिंग ॲड करायचं आपल्याला। आता आपण चटणीला तडका देऊया आणि ही रेडी आहे आपली ओल्या नारळाची लाल चटणी, झटपट अशी होणारी। नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंटमध्ये कळवा। थँक्यू।